हातकणंगले तालुक्यातील शिरोली इथल्या श्री सिमंदर स्वामी जैन श्वेतांबर मंदिराच्या 25व्या वर्षानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। ट्रस्टच्या वतीनं 5 दिवसीय रजत महोत्सव सोहळा श्रावक श्राविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला। जैन मंदिरात ध्वजारोहणासह धार्मिक विधी संपन्न झाले। हातकणंगले तालुक्यातील शिरोली इथल्या श्री सिमंदर स्वामी जैन श्वेतांबर मंदिराची उभारणी झाली। अक्षय तृतीयेला प्राणप्रतिष्ठापना झाली होती। या मंदिराला यंदा 25 वर्ष होत आहेत। या निमित्तानं ट्रस्टच्या वतीनं रजत महोत्सवी सोहळ्याचं आयोजन केलं होतं। जैन मंदिरात ध्वजारोहणाचा विधी असंख्य श्रावक श्राविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडला। मंदिर ट्रस्ट आणि रजत महोत्सव कमिटीच्या वतीनं 5 दिवसीय धार्मिक विधी मंदिरात पार पडले। त्यामध्ये मेहंदी वितरण, सांजी, सिमंदर भगवान यांचं पूजन, नकोडा भैरूजी अखंड दीपक स्थापन आणि सिम्फोनी भक्ती अशा धार्मिक कार्यक्रमांचा समावेश होता। 25व्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम मानकऱ्यांच्या हस्ते झाला। ध्वजेचं विधिवत पूजन झालं। परमपूज्य आचार्य श्रीमद विजय जयशेखर सुरीश्वरजी महाराज साहेब यांच्या अधिष्ठानात 25 वर्षांपूर्वी प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाला होता। वैशिष्ट्य म्हणजे 25 वर्षांनंतर त्यांचेच शिष्य परमपूज्य आचार्य श्रीमद विजय अभयशेखर सुरीश्वरजी महाराज साहेब यांच्या अधिष्ठानात यंदाचे सर्व विधी आणि धार्मिक कार्यक्रम पार पडले। 5व्या दिवशी 21 एप्रिलला शिरोलीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी प्रसाद वाटप झालं। तसंच कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभाग अर्थात केएमटीच्या वतीनं भाविकांना बसची सेवा पुरवण्यात आली। यावेळी कोल्हापूर सकल जैन संघाचे सभासद, महिला, पुरुष, बालक, जैन मंदिराचे ट्रस्टी, श्री रजत महोत्सव कमिटीचे सर्व ट्रस्टी आणि समिती सदस्य उपस्थित होते।